यांचा हा संघ आज मात्र मैदानामध्ये खेळतोय आणि ते स्वतः व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. सार्थक 11 करतेश्वर मोठे भिंगार हा संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतोय आणि एका बाजूला तुम्ही पाहता आमचा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा म्हटलं की आमचे विनोदजी केणी, समीरजी कासकर आणि चिंचपाडा गाव म्हटलं की खूप मोठा प्रचंड प्रेम असणारं, क्रिकेटमध्ये प्रेम करणारं हे गाव, त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. प्रथम जोडी मैदानामध्ये गेली आहे दिनेश गायकवाड आणि एका बाजूला नॉस्टॉकिंग एला खेळाडू आहे तो म्हणजे रोशन पाटील. बाळा या नावानं संबोधला जाणारा खेळाडू, अतिशय विस्फोटक असा खेळाडू. प्रीतम तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दिनेशसाठी, स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम फटका, कलात्मक टायमिंग, बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सीमा पार. हा चौकार. तर आमचे लिजंड क्रिकेटर खऱ्या ज्यांना आम्ही लेग ब्रेक के सुलतान यांना नावानं संबोधतो, तर रघु काका यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती, कारण या सामन्यानंतर त्यांचा सामना देखील असेल. तर भिंगारी गावचे आमचे रघुनाथ काका आपण या व्यासपीठात आपलं सहर्ष स्वागत. तर चांगलं कमबॅक सिंगल आली या दिनेशच्या बॅटमधून आणि या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 5 या धावसंख्येवरती. प्रीतम घोगरेचं हे षटक भरपूर महत्त्वाचं आणि खूप निर्णायक आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र आता आक्रमकता दाखवतोय फलंदाज दिनेश. अकुट टप्प्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने लेन बॉल फेकला होता, पण तो गती जास्त होती आणि सरळ बॉल यष्टीरक्षक धर्मेंद्रच्या हातामध्ये बिसावला. सौरभ पाटीलनं मागच्या इनिंगमध्ये 9 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. सूरज परदेशी घारू आणि आमचे रघु काका या पण व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्हचा हा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल देवेश पाटील हा खेळाडू आणि एक सिंगलने मात्र संघ हलवार पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला, धावा आहे धावफलकावरती बिनबाद 6. भिंगारी संघ आज त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. ऑलरेडी हा संघ आहे, परंतु त्यांच्या अगोदरचा संघ अनुपस्थित झाला, पण पहिला सामना त्यांचा असेल कदाचित, कारण थोडेसे फेरबदल केलेत आयोजकांनी. इथे अकुट टप्प्याचा बॉल खूप वेगवान पद्धतीने फेकला आणि सरळ बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. घोटच्या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक भिंगारी संघ सुपर 8मध्ये पोहोचला आहे आणि काय बॅटिंग केली होती सूरज आशिष परदेशी, जो खरं त्यांना छोटू या नावाने समजलेला खेळाडू. त्याने अर्धशतक केलं होतं पहिल्याच मॅचमध्ये. खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली होती घोटच्या नगरीमध्ये. आणि हा मैदान जर पाहिला बिचुंब्याचा तर भिंगारी गावासाठी लकी मैदान आहे, कारण या मैदानात अनेकदा भिंगारी संघानं खूप चांगला प्रवास पूर्ण केला आहे, आम्ही अनेकदा पाहिला आहे. आणि आज देखील त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमच्या सर्व आयोजकांकडून. चांगलं कमबॅक आणि त्यानंतर मात्र सिंगल. दिनेशसाठी हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होते साहिल आणि चांगली फिल्डिंग. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे, पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक प्रीतम घोगरे या खेळाडूकडून. एकूण धावा धावफलकावरती आहेत बिनबाद 7. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं आहे. थँक्यू. तर पहिल्या मॅचमध्ये देखील प्रीतमनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. असलम 11 जय बाबदेव पाली या टीमच्या अगेन्स्ट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली प्रीतमकडून. त्यानंतर प्रतीक घोगरे आलाय, अजून एक चांगला वेगवान गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज आहे. सार्थक 11 करतेश्वर मोठे भिंगार टीमचा हा खेळाडू सेकंड ओव्हरमध्ये मात्र त्याला पाचारण केलं आणि समोर तुम्ही आता स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश गायकवाड हा खेळाडू. आपलातून बॅटिंग आपण दिनेशची अनेकदा पाहिली आहे, तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. इथे लोअर फुल टॉस बॉल, खूप चांगला फटका. टिपेश कव्हरमध्ये मात्र हा फटका अलॉंग द कार्पेट गेला बॉल आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि तदनंतर मात्र आली सिंगल. सौरभ ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं लगातार 5 षटकार,
आणि विचुंब्याचं हे मैदान खऱ्या तर इतिहासाला साक्ष देणारं ठरलं आहे, कारण अनेकदा वेगवेगळे विक्रम आम्ही या मैदानी पाहिलेत. प्रतीकचा हा बॉल भरपूर वेगवान होता, परंतु लाईन खराब होती, त्यामुळे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. अवांतर रन्स मात्र ॲड होईल, ती म्हणजे सुनील स्पोर्ट्स चिंचपाड टीमच्या धावफलकावरती. आणि एका धाब्याने मात्र संघ पुढे चला, धावसंख्या पण धावफलकावरती. बिनबाद 9 धाबा. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आता बॉलिंग झाली आहे. कधी कधी वाईड बॉल फेकला जातो, फलंदाज आक्रमक फटका खेळण्याच्या नादामध्ये एज देखील लागू शकते, या हेतून फेकला जातो. इथे चांगला फटका फुलर लेनचा बॉल होता आणि ड्राईव्ह केला आहे. डीपेक्षा कबरमध्ये क्षेत्ररक्षक सौरभ थोडेसे फंबल झाले, त्यानंतर मात्र 2 धावा आल्या. पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाड संघासाठी. आपण पहिला मागचा 2 वर्ष जर आपण मागे गेलो इतिहासाकडे, तर जास्त अर्धशतकं ज्या खेळाडूच्या नावावरती तो खेळाडू आहे रोशन पाटील. वेगवान फटकेबाजी आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणारा हा खेळाडू. 13 अर्धशतकं होती त्याच्या नावावरती असा खेळाडू रोशन पाटील. स्ट्राईक एंडमध्ये इथे उडवलाय बॉलला, पुन्हा एकदा त्याच दिशेने अजून एक सिंगल आली आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. चिंचपाडा टीमची धावसंख्या धावफल कधी पाहिली आपण, बिनबाद 11, षटक क्रमांक 2, 12 धावा आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना प्रतीक घोगरे या खेळाडूचं 12 धावा धावफलकावरती. यावेळेस खूप चांगला फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, छोटा पॅक बडा धमाका आणि बॉल सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, क्षेत्ररक्षकाला बीट करून हा येतो षटकार. बघा स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता ज्या पद्धतीने त्याने एफर्ट लावला क्षेत्ररक्षकानं. सौरभ पाटील होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र बॉडी बॅलन्स गमावला, तदनंतर आला षटकार. अजून एक वेगवान चेंडू बॅकफुटला गेले होते फलंदाज दिनेश, परंतु गतीनं बीट केलं प्रतीकनं. यावेळेस भरपूर वेगवान तेज स्तरावर गोलंदाजी, बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली प्रतीकची, तर जास्त उंची असणारा हा खेळाडू. ॲक्शन चांगली आहे आणि जेव्हा पॉपिंग क्रीजमध्ये येतो तेव्हा मात्र पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय आणि गती देखील प्राप्त करतो. ही ओळख राहिली आहे या षटकामध्ये प्रतीक घोगरेची. पंचांच्या डाव्या बाजूनं हायम ॲक्शन गोलंदाजी, इथे एज लागली आहे. फटका तर चांगला होता, फिल्डिंग देखील तेवढी सुंदर. शॉर्ट थर्डमॅनला विनायक कडून झाली आहे आणि तदनंतर आली सिंगल. बघा मागच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक असतात शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला, ते भरपूर चपल असायला हवेत, कारण भरपूर वेगानं गतीनं बॉल मात्र मागे कधी कधी एज लागून निघतो, तेव्हा मात्र त्या बॉलला थांबवण्यासाठी तुम्हाला चपलाई देखील दाखवावी लागते. पहिलं तुम्ही जर पाहिलं रोशन पाटील 4 चेंडू या 4 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि एका बाजूनं दिनेश गायकवाड जो 8 चेंडूमध्ये आपल्या टीमला 14 धावांचं योगदान देतो आणि एक वाईट बॉल. अशा एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. कुणाल नाईक यांचं इथे आगमन आता लवकरच 2चे 4 हात होतील, तर कुणालला देखील पुढच्या इनिंगसाठी शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळाडू कुणाल या आमच्या व्यासपीठावरती. आम्ही रघुवकाने विनंती करतो आपण देखील या. सूरज परदेशी यांनाही विनंती आपण यावं. भिंगारी गावातील आमचे प्रतिष्ठित मान्यवर असतील त्यांना विनंती आपण देखील यावं. VVP हा संघ उदयास आला. खरं तर बिचुंबा भिंगारी पेठ ही गावं जी खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आली, त्यासाठी भरपूर योगदान दिलं होतं भिंगारी गावानं देखील. इथे बॅकफुटला गेले तर मोठा फटका लॉफ्ट करायचा होता. डीपमधला क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडू खाली आलाय आणि झेल कॅरी केलाय. इथून पहिला धक्का बसतोय तो म्हणजे चिंचपाडा संघाला. फलंदाज बाद होतोय दिनेश गायकवाड. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. कोरोना व्हायरस मागच्या 2 वर्ष आपण भरपूर संघर्ष केला, संपूर्ण जगानं संघर्ष केला. आमचे सिनियर खेळाडू, आमचे लिजन खेळाडू या ठिकाणी रघुनाथजी परदेशी यांचे इथे शुभागमन झालं आहे. खरं अर्थानं महाराष्ट्र विद्युत महामंडळामध्ये कार्यरत देखील आहेत. आपण त्यांचंही इथे स्वागत करूया. भिंगारी गावाची ओळख आहे, तर आपल्या पनवेल तालुक्याचा हा अभिमान आहे. त्यांचंही सरचे स्वागत. प्रीतम तयार. ओव्हर द विकेट अचूक टप्प्याचा बॉल, अचूक टप्प्यावरती नियंत्रण. गुड लेंथ वरून मात्र बॉलनं टेक ऑफ केलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही ओळख आहे प्रीतम घोगरेची. प्रीतम घोगरेची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली तर थोडासा
कमी उंचीचा खेळाडू पण तो बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो, प्रेशर क्रिएट करतो यावेळेस चिंचपाडा संघावरती. बाला यावेळेस बॅकफुटला गेला, चांगला फटका आडव्या बॅटने खेळून काढला बॉलला. काऊ कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी देवेंद्र पाटील हा खेळाडू होता, चांगली फिल्डिंग आपण पाहिली देवेंद्रकडून. RPLमध्ये जो झेल पकडला होता प्रसाद घरतचा देवेंद्रनं, अप्रतिम लाजवाब एफर्ट. आजही आपण पाहिलं असेल ती व्हिडिओ तुम्हाला बऱ्याचदा स्टेटसला देखील पाहायला मिळाली. खूप चांगला एफर्ट त्यांनी लावला होता मिड ऑफमध्ये आणि इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आली 20 धाबा. धावफलकाधी भाई केणी यावेळेस मात्र हल्ला चढवतोय आणि पंचाचा इशारा, नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. यस, 1+6 अशा 7 धावा ऍड होतील बोनसच्या स्वरूपात चिंचपाडा टीमच्या धावफलकावरती. बघा परफेक्ट कॅमेरामॅनने देखील कॅप्चर केलंय. त्याचा पुढचा पाय होता तो परफेक्ट लाईनच्या पुढे गेला, त्यामुळे मात्र पंचांनी योग्य निर्णय. आणि पंचांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आम्ही पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट पंच म्हणून आम्ही ज्यांचा गौरव केला ते आमचे नीरज राणावत सर. स्पर्लेक पंच आम्ही ते पाहतो या ठिकाणी हेमंतजी कोळी आणि आमचे तिसरे पंच गणेश बाविस्कर सर. खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचंही स्वागत. ओव्हर द विकेट यावेळेस फ्रीडचा बॉल होता आकुट टप्प्याचा, खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला आहे. भाई केणी आपण पाहतोय जो एक अति चांगला दर्जा खेळाडू आहे, बाहुबली म्हणून आम्ही ज्याला नेहमी संबोधतो. चिंचपाडा टीमचा एक मधल्या फळीतला विस्फोटक खेळाडू. ग्रामस्थ मंडळ चषक वाकडी या स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील त्यांनी 2 व्हीलर बाईक पटकावली होती, असा गुणवान खेळाडू. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, बघा गती भरपूर आहे आणि टप्प्यामध्ये नियंत्रण. आणि आकुट टप्प्यानं मात्र पुन्हा एकदा बीट केलं यावेळेस भाई केलीला प्रीतम घोगरे या गोलंदाजाने. कमबॅक कशा पद्धतीचा असावं याचं ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण मात्र मैदानामध्ये दाखवतोय प्रीतम घोगरे हा खेळाडू. लाईन चांगली आहे आणि तुम्ही पाहता टप्पा देखील तेवढा सुंदर प्रीतमकडून. ओव्हर द विकेट प्रीतम तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, लॉफ्ट केला बॉलला ऑन साइडमध्ये. देवेंद्र आहे त्या ठिकाणी, प्रयत्न जरूर केले परंतु त्याला बीट करून बॉल गेला सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी भाईच्या बॅटमध्ये होतोय हा षटकार. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जा. यस, डीजे देखील खूप चांगलं संगीत आम्हाला ऐकवत आहेत. तर पाणी घेऊन जा. 3 षटकं संपली की लगेच 12th मॅन आपण मैदानामध्ये जायचं आहे. आम्ही नेहमी प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहतोय. खरं तर तुम्ही पाहता या ठिकाणी 12वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन गेला आहे. आणि आपण जर पाहिलं IPL सीझनचा आपण जो फॉर्मॅट पाहिला, ज्यावेळेस सनराईज हैदराबाद या संघाकडून ॲज अ कॅप्टन म्हणून डेव्हिड वॉर्नर खेळला आणि तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्याच्यावर वेळ होती वॉटर बॉय. आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा विश्वचषकामध्ये मॅन ऑफ द मॅच सिरीजचा देखील मानकरी ठरला. तर भैरवनाथ इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून आम्हाला नेट सेवा प्रोव्हाइड केली आहे. त्यांचंही आम्ही खरं तर हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू. आमचे अविनाश पाटील असतील, त्यानंतर संतोष असतील, त्यांचं देखील खूप मोठं योगदान. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमच्या अविनाश पाटील यांना, जे त्यांच्याकडून आम्हाला मात्र इथे नेटची सेवा उपलब्ध झाली आहे. आजचं हे जग मी मगाशी देखील म्हटलं आधुनिक जग आहे. गुगलवर एक क्लिक केले की सर्व तुम्हाला माहिती, इत्तमोत माहिती मिळते. आणि त्यानंतर आमचे लिजन खेळाडू रघुनाथजी परदेशी आणि एका बाजूने तुम्ही पाहता आमचे जॉन्टी. खरं तर ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज नवीन पिढी घडली ते आमचे लिजन खेळाडू रघुनाथजी परदेशी. ऑरेंज कॅप त्यांनी परिधान केली आहे, ज्याने नेटमध्ये क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर देखील बॉल फेकला आहे. असे आमचे लिजन खेळाडू. हा योग फार कमी लोकांना मिळतो आणि येतो त्यांना मिळाला आहे. हे खऱ्या तर त्यांच्या संपूर्ण करिअरचं जे त्यांनी योगदान दिलं त्यातला एक महत्त्वाचा क्षण, त्यांचा आनंदाचा क्षण होता. सर्व आमचे यंग आयोजक त्यांना आपण स्क्रीनमध्ये पाहतोय. आज खूप मोठी स्पर्धा बिचुंबई नगरीमध्ये माजी सरपंच चषक 2021चं हे भव्य दिव्य पर्व आदरणीय बळीरामजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मात्र ही स्पर्धा. खूप चांगलं असं आयोजन. तर 33 धावा धावफलकावरती आहेत. 11.00 सरासरीनं मात्र या 33 धावा आल्या आणि वैयक्तिक 4 चेंडू 12 धावसंख्येवरती खेळतोय दीपेश केणी हा खेळाडू. रोशन पाटील जो अजूनपर्यंत शांत आहे, त्याला मात्र आता आक्रमकता दाखवावी लागेल, कारण आता डू आर डाय, करो या मरो ही परिस्थिती निर्माण झाली या टीमसाठी. कारण धावसंख्येचा तुम्हाला उच्चांक हा गाठावा लागेल. सौरभ पाटील तयार. ओव्हर द विकेट चांगला फटका होता. ऑन साईडमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे देवेश पाटील, देवेंद्र यांचे छोटे बंधुराज. आणि खूप चांगली आहे त्यांच्याकडून देखील कामगिरी. अजून एक सिंगल ॲड होईल आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चला. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 34 धावा. चिंचपाडा गाव म्हटलं की खरं तर भरपूर असा क्रिकेट त्यांच्या नसानसांमध्ये भरलेला हा गाव. भरपूर चांगलं टॅलेंट आपण चिंचपाडा गावामध्ये आपण नेहमी पाहिलं आहे.
इथे देखील बॅकफुटला घेऊन ताकदीचा वापर ऑन साइड मध्ये हा फटका फसला एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर मात्र बिग विकेट परतावाला गेले या ठिकाणी भाई केनी या खेळाडूला. What you talking about? Jazz in the mix. थँक्यू. तर दुसरा धक्का बसला भाईच्या स्वरूपात आणि ज्याने आपल्या टीमला चांगलं योगदान दिलं. त्यानंतर सतेज केणी हा खेळाडू मैदानाबाहेर चाललाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. एक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारीची गरज आहे आता चिंचपाडा संघाला. चिंचपाडा गावचे आमचे बेस्ट स्कोरर उमेश दादा भोईर यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. त्यानंतर आमचे संदीपन केणी जे चांगले समालोचक आहेत सध्या ते भरपूर बेस्ट आहेत. इथे देखील ऑन साइडमध्ये फटका अलॉंग द कार्पेट डीपमधला क्षेत्ररक्षक देवेश चेंडू खाली येतोय. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अजून एक सिंगल ॲड होईल चिंचपाड टीमच्या धावफलकावरती. एका धाब्याने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 35 धाबा. आता सर्वस्वी जबाबदारी या सामन्यामध्ये आता रोशन पाटील या खेळाडूला आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे जावं लागेल. क्षमता देखील आहे या खेळाडूकडे. आक्रमण करणारा हा खेळाडू जो नासाकी गेटवरती सौरभचा पुढचा बॉल कट करता बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर मात्र एज लागली आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल गेला. अजून एक सिंगल आली आहे. सिंगलने मात्र संघ पुढे चला. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 36 धाबा. हळूहळू हा संघ मात्र पुढे चालला. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि इथे मात्र आता आक्रमकता दाखवावी लागेल रोशन पाटील या खेळाडूला. भरपूर चांगली गुणवत्ता आणि क्लास ज्या खेळाडूकडे तो रोशन पाटील सॅकिंगवरती. अखूट टप्प्याचा बॉल इथे शॉटम पूल केलाय. बॉलला आडव्या बॅटनं फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार हा षटकार. बॉल देखील आउट ऑफ द पार्क गेलाय आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता आता नवीन चेंडूची पूर्तता करतील आमचे आयोजक. बॉल चेकिंग केला जातोय. तर 104 षटकार म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण षटकारांचा देखील उच्चांक पाहणार आहोत. तर हा 104वा षटकार. 52च्या मैदानामध्ये 300 झाले असेल. 400 षटकार कारण मैदान भरपूर शॉर्ट होता आणि अनेक असे षटकार आपण पाहिले आणि यावेळेस मात्र हा बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. लगेचच तात्काळ आमचे स्वयंसेवक देखील त्यांनी मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवला आहे. कधी कधी एखाद्या टीमचे बॅट्समन जेव्हा मैदानामध्ये खेळतात तेव्हा त्याच गावचे बरेचसे असे प्रेक्षक आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर उभे राहतात जेणेकरून बॉल आतमध्ये आला पाहिजे आणि त्याचा बेनिफिट आमच्या आयोजकांना देखील मिळतोय. तर हा षटकार आला आणि धावगती वाढली. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 42 धाबा 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार द्यायचा प्रयत्न सौरभच्या अगेन्स्ट मात्र आता आक्रमण करतोय. ज्या सौरभनं मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना लगातार 5 षटकार लगावले असा हा गुणवान खेळाडू आता बॉलिंग करतोय. यावेळेस चांगलं कमबॅक. शेवटचा बॉल देखील तुम्ही मात्र निर्धाव आणि इथे मात्र 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं 10.50च्या सरासरीनं 42 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा निर्णय षटक पेंडिंग आहे. चार षटकं संपली. आपण पहिला बॅटिंगचा ग्राफ जर पाहिला तर रोशन पाटील वैयक्तिक खेळतो 10 चेंडू 13 या धावसंख्येवरती आणि एका बाजूला दिनेश गायकवाड ज्यानं 9 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. भाई केडीनं मात्र 5 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर सतेज केडी हा खेळाडू ज्याला 1 चेंडूमध्ये 1 धावाचं योगदान आपल्या टीमला देतो. खेळाडू अजून नाबाद आहे. आता शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आता आक्रमकता दाखवावी लागेल. भिंगारी संघानं शेवटच्या 2 षटकामध्ये विक्रम केला. घोटच्या मैदानात 52 धावा केल्या होत्या. पहिल्या 3 षटकामध्ये 14 आणि त्यानंतर मात्र 52 धावाने ज्यामध्ये वैयक्तिक अर्धशतकीय खेळी आम्ही पाहिले आशिष परदेशी या खेळाडूची अप्रतिम लाजवाब एफर्ट्स. कारण संघ बॅलन्स कधी होतो जेव्हा तुमचे टॉप ऑर्डर तुमचे अपयशी ठरतात तेव्हा मधल्या फक्त एखाद्या खेळाडूने चांगली इनिंग साकारली तर तो संघ बॅलन्स असतो.
ज्या पद्धतीने आपण पहिला मॅच विनिंग अनेक खेळ्या केल्या होत्या युवराज सिंगने मधल्या फळीमध्ये, असे खेळाडू जर उद्या आले तर तुमचा संघ बॅलन्स. आणि आता आशिषनं मात्र ती भर पूर्ण केली भिंगारी संघाची. तर इथे सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली सतेशनं आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पण बरी धावफलकावरती 2 गडी बाद 43 धाबा. ज्या पद्धतीने आपण पाहिला विचुंबे संघाचा आशिकेश असेल, करण सुरते असेल, हे नवोदित खेळाडू ज्या फॉर्ममध्ये आहेत त्यांचा फॉर्म जर शेवटपर्यंत कायम राहता तर विचुंबे संघ देखील एक वेगळी भरारी घेईल. फुलटॉस होता ऑन साईडमध्ये हा फटका. आज रोशन पाटीलकडून खराब बॅटिंग, परंतु त्या नशिबाची साथ मिळाली. बघा खरं तर मेहनती लोकांना नशीब देखील साथ देत आणि तेच घडलं. इथे चौकार आला तो म्हणजे चिंचपाडा टीमसाठी. सत्तेचाळीस धाबा धावफलकावरती आहेत. या चौकारच्या मधनं मात्र आता अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला चिंचपाडा संघ आणि 47 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. मागच्या मॅचमध्ये 70 धावा देखील कमी पडल्या पाली संघाला आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती सौरभने, डेड बॉल यस मृत चेंडू घोषित केला पंचांनी. तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत खेळाडू तयार होतोय. लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट, संघर्ष करतो मैदानामध्ये रोशन पाटील मोठ्या फटक्यांसाठी आणि त्यानंतर मात्र वेल थ्रो आणि त्यानंतर मात्र रन आउट. कदाचित क्रॉसिंग झालं नसेल आणि रोशन पाटीलला इथून बाद व्हावं लागेल. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता ज्या पद्धतीने हा थ्रो केला आणि रोशन पाटील आपल्या नावसाकी एंडकडे होता त्यामुळे त्याला परतावं लागेल. अजून एक यश मिळतं ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या कर्तेश्वर भिंगार टीमला. काय सांगू महिना झोपच येईना, थंडीचा महिना आला. काय सांगू महिना झोपच येईना, थंडीचा महिना आला. अग थंडीचा महिना आला. आला रे आला, आला रे दादा पोपटीचा सीजन आला. आला रे आला, आला रे दादा पोपटीचा सीजन आला. थँक्यू. खूप चांगलं संगीत आणि त्यानंतर 48 धाबा धावफलकावरती ते गडी पास झाले 3 आणि ओमकार केनी ह्या खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे. अक्षय जगेचा हा बॉल इनसाइड आउट केल्यापर्यंत डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित बाद झाला असा खेळाडू ओमकार केनी. त्यानंतर मात्र सिंगल आली आहे, बॅटकट आहे. यस ही सिंगल बॅटकट आहे त्यामुळे एक धाव ॲड होईल सतेश केडीच्या स्कोर कार्डमध्ये आणि चिंचपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 49. अर्धशतकाच्या उंबरट्यामध्ये हा संघ आला आहे आणि या इनिंगमधले मात्र आता 2 चेंडू फेस करावे. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो खेळाडू आता इथे मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर दाखल झाला आहे. राऊंड विकेट. अजून एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर होता, बॅकफुटला गेले, बॅट्समनला फॉलो केला आणि त्यानंतर मात्र रन आउट. अजून एक सांघिक यश मिळतंय ते म्हणजे सार्थक 11 कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला. फलंदाज वाजवतोय सतेश केडी. बॅक टू द पॅव्हिलियन. तर 49 धावा धावफलकावरती आहेत. अमोल केडी हा खेळाडू मैदानामध्ये गेला. शेवट गोड करेगा हा खेळाडू, कारण या इनिंगमधला हा शेवटचा बॉल आहे. त्याचा कॉन्फिडन्स लेवल जर का तुम्हाला तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करायचा असेल तर या बॉलवरती तुम्हाला एक मोठा फटका घ्यावा लागेल. शेवट गोड झाला की माणूस सुरुवात देखील पुन्हा एकदा नव्यानं करतो चांगली. तर इथे आपण पाहतोय अमोल केडी स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल, निर्धाव चेंडू आणि पहिलं सत्र देखील इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्ती अंकी 4 गडी बाद 49 ही धावसंख्या पण धावफलकावरती. ज्या सार्थक केले पाहिजे कर्तेश्वर मोठे भिंगार टीमनं मागच्या सामन्यामध्ये 70 धावा देखील 70 धावाचा पाठलाग अगदी सहजगत्या केल्या. त्या संघाला आता 50 धावा करायच्या आणि याच 50 धावा मात्र रोखायच्या आहेत. त्या म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. आस्किंग रन रेट असेल 10.00 आणि या धावगतीने मात्र 5 षटकामध्ये तुम्हाला 50 धावा करायच्या सुपर 8 जाण्यासाठी. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम शुभेच्छा असतील. या ऐकूया आपण तोपर्यंत सुमंदर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
आमचे समालोचक मित्र भाया विचुंबे गावचे आमचे भूमिपुत्र या पण खूप चांगले समालोचन त्यांचं आपण तुम्ही ऐकलंय. मनोज भोईर खूप चांगले समालोचक उर्फ भाया निकनेम आमच्यापर्यंत माहिती आहे त्या आणि भायानं आम्ही आमंत्रित करतो. पण या 50 धावांचा पाठलाग करायचा बघूया या इनिंगमध्ये सौरभ पाटील पुन्हा एकदा तोच झंझावात दाखवतो की काय. कारण या धावा देखील कदाचित कमी पडतील परंतु दुसऱ्या बाजूनं शेवटपर्यंत हार न मारणारा चिंचपाडा संघ संघर्ष हा त्यांच्या वाटेला नेहमी आला आहे परंतु संघर्षमय घडामोडीतून मात्र विजय संपादन करणारा हा चिंचपाडा संघ या धावा रोखील का याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण जाऊया. आमचे समालोचक मित्र मनोज भोईर शांत संयमी स्वभावाचे आमचे मनोज भोईर आमच्या स्कीममध्ये तुम्ही पाहताय. मानसी फार्म हाऊस पनवेल 31 पार्टीसाठी मात्र एक वेगळं पॅकेज असेल. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तुम्हाला 24 हावर्ससाठी AC रूम DJ नाईट पार्टी वेलकम ड्रिंक ब्रेकफास्ट अँड टी व्हेज नॉन व्हेज डिनर लंच पर ग्रुप 2 स्टार्टर्स आणि रेट असेल खरं तर 2499 म्हणजे जवळजवळ 2500चा आणि एक चांगलं पॅकेज तुम्हाला या इथे मिळेल. मानसी फार्म हाऊस पनवेल आणि याचे प्रोप्रायटर आहेत आमचे त्यांचा डिटेल तुमच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर तुम्ही या नवीन वर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे जा आणि त्यानंतर मात्र आमचे मंडप डेकोरेटर्स त्यांचा देखील ॲडव्हर्टाईज त्यांची व्हायला हवी. ओम शिव साई मंडप अँड त्रिशा इव्हेंट्स खऱ्या तर नाना भोईर आणि अक्षय भोईर यांच्याकडून मात्र ही सर्व मंडपची सुविधा तुम्ही पाहता. मी मगाशी देखील म्हटलं जर का ड्रोनच्या साह्यानं या मैदानाचा जर एक क्षणचित्र घेतला तर विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या दिवशी जरूर सायब्रिजची लाईव्हची टीम मात्र अवेलेबल करते ड्रोनचा कॅमेरा कारण खूप चांगलं क्रीडांगण आहे आणि अगदी एक्सप्रेसवेच्या बाजूला आहे त्यामुळे एक वेगळा विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनमध्ये देखील पाहायला मिळेल. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर नेक्स्ट मॅच असेल सिद्धिविनायक भिंगारे आणि स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई बी संघ या दोन टीमच्या दरम्यान मात्र लढत असेल. तर दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. भिंगारे टीमचा संघनायक आमच्या व्यासपीठामध्ये अवेलेबल आहेत तर मी गोरसई टीमच्या संघनायकाला विनंती करतो पण लगेच टॉससाठी यायचा आहे. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमचे मित्र समालोचक उत्कृष्ट मराठी समालोचक मनोज भोईर यांना. थँक्यू. धन्यवाद रोशन. धावा झाल्यात 49 आणि 50 धावांचं आव्हान असेल ते मोठे भिंगार संघाला जिंकण्यासाठी. सार्थक 11 मोठे भिंगार विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत येते. देवेंद्र पाटील सौरभ पाटील असे पाटील बंधू आणि वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक गोलंदाज असेल तो संकेत पाटील. पन्नास धावांचं आव्हान. चला भिंगारी संघाचा कर्णधार आणि स्वराज एंटरप्राइजेस घोरसई संघाचा कर्णधार. तर या ठिकाणी पंचांचा सामना चालवण्याचा इशारा येतोय. गोलंदाज असेल तो चिंचपाडा संघाचा यावेळेस संकेत पाटील. संकेत पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते देवेंद्र पाटील. 50 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये. प्रत्येक षटकामागे 10 धावा जमा कराव्या लागतील त्या सार्थक 11 मोठे भिंगार संघाला. तर यावेळेस गोलंदाजाचा पहिला चेंडू
शॉर्ट पिच चेंडू होता, फुल केलाय चेंडू हवेत, चेंडू जाते तो स्कोअरले क्षेत्रात, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी येते तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतात ते फलंदाज. 2 धावेने मात्र संघाचं खातं ओपन करतोय. बिनबाद 2 अशी पहिल्या चेंडूवर सुरुवात करतोय तो सार्थक 11 मोठे भिंगार संघ. सार्थक 11 मोठे भिंगार संघ. तर यावेळेस गोलंदाजाचा हा चेंडू, हाताचा चेंडू, उजव्या स्टेशच्या बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडू. आव्हानाच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3. पालीसारख्या बलाढ्य संघाला हरवलंय या मोठे भिंगार संघानं. अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती. मला वाटतंय सौरभ पाटील 8 चेंडूमध्ये 42 धावा मारलेला हा फलंदाज. 6 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल, 1 डबल असं समीकरण होतं त्या फलंदाजाचं. तर वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा चालू असलेला सामना चिंचपाडा विरुद्ध मोठे भिंगार. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बॉकॉलचा चेंडू, सुरेख चेंडू फेकला, निर्धाव चेंडू फेकतोय तर गोलंदाज संकेत पाटील. संकेत पाटील यावेळेस संकेतचा हा चेंडू फुल टस होता, परंतु फायदा काही मिळाला नाही फलंदाजाला. 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 5 धावा. 5 धावा धावफलकावर. पहिलं P1चं पहिलं शतक आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर असेल तर संकेत पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संकेत याच्या माध्यमातून. 1 चेंडू त्याने स्क्वेअर फेकलाय, बाकीचे चेंडू मात्र चांगले फेकलेत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका काय मारून दिला नाही फलंदाजांना. तर यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल तो देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटील स्ट्राईक एंडला. संकेतचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, प्रहार केला, चेंडू गेला फ्लॅट 6. अतिशय जबरदस्त, अतिशय देखणा फटका तो पाहायला मिळाला देवेंद्र पाटील याच्या बॅटीतून. तर या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. जसा चेंडू पडला त्या प्रकारे चपराक लावली आणि फ्लॅट 6. अतिशय चांगली फलंदाजी. यावेळेस चेंडूला ढकलून दिलाय कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव मिळाली ती संघाला. 1 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. बिनबाद 12. बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल ती सार्थक 11 मोठे भिंगार संघाची. यावेळेस स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज सौरभ पाटील. 8 चेंडू 42 धावा मारलेल्या. मला वाटतंय पाली संघाची गोलंदाजी चांगली आहे. पाली संघाची गोलंदाजी चांगली होती. त्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला या फलंदाजानं. आता कशा प्रकारे खेळ करतो हे पाहायचं आहे. तर गोलंदाजाच्या शतकातील हा अंतिम चेंडू असेल. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू ब्लॉकॉलमध्ये फेकला होता, ज्याला क्रिकेटचा आम्ही ब्रह्मास्त्र म्हणतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद धावा आहेत त्या 12. बाया जर एकंदरीत विचार केला आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी दाखवली होती ती म्हणजेच माफ करा पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तुम्ही चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आणि या षटकात जर विचार केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर एक चांगली रणनीती. कारण सौरभ सारखा एक खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅचमध्ये
फास्ट इनिंग केली, त्याच्या बॅटमधून 6 षटकार निघाले आणि तो फलंदाज मात्र मैदानावरती आहे. छोटंसं आव्हान म्हणता येणार नाही 5 षटकामध्ये, कारण गोलंदाजी तितकी ताकदवर चिंचपाडा संघाची म्हटली जाते आणि त्याच अनुषंगाने या मॅचमध्ये देखील जर कमबॅक करायचा असेल तर मात्र या पहिल्याच जोडीला रोखून ठेवावं लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये या 2 खेळाडूंच्या मध्ये 60 धाब्यांची भागीदारी बाया पाहायला मिळाली. नक्कीच प्रवीण ओळे या मैदानाकडे वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक. भाई केणी एक चांगला गोलंदाज आहे. भाई केणी, दीपेश केणी नावाने ओळखले जाणार हा भाई केणी. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज असतील ते देवेंद्र पाटील. तर भाई केणीचा हा पहिला चेंडू देवेंद्रसाठी. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू होती, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू चालला यावेळेस थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. चार धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 16 धावा. प्रवीण आपण पाहिले तर प्रमोद भाऊ यांचा एक खंबा पाठीराखा नाही, भाऊंचा नाही तो, मला तर वाटतं विकी भाऊंचा खंबा पाठीराखा आहे तो. नाही विनोद भाऊंचा आहे. रात्री मला त्याने 11 वाजता फोन लावायला सांगितलं भाऊना. प्रवीण रात्री 11 वाजता मला फोन करायला लावला त्यांनी भाऊना. तर यावेळेस दीपेशाचा फुल टॉस चेंडू होता, चेंडूला ढकलून दिलाय, चेंडू लॉंग ऑनला जातोय, बाळा येतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मे परंतु नकार देतोय तो देवेंद्र. एकच धावेवर समाधान मानतोय तो देवेंद्र. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 17 धावा. 22 चेंडू 33 धावांची गरज जिंकण्यासाठी ते सार्थक 11 मोठे भिंगार संघाला. डबल दुरी डबल तिरी. तर बाया फलंदाजांसाठी इथे सुवर्ण संधी असेल. सार्थक 11 कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचे पुरस्कर्ते संजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी इथे पारितोषिक दिलं जाईल 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि विनोद भाऊ भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लावलंय. प्रवीण तर संघाची धावसंख्या आहे 17. यावेळेस पुन्हा एकदा दीपेश केणी. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा होता प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा जातोय तो शॉर्ट मिडॉनला. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगलं करतोय तो बाळा. एकच धाव मिळेल ती फलंदाज सौरव पाटील याला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 18 धावा. 18 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. मोठे भिंगार विरुद्ध चिंचपाडा या 2 बलाढ्य संघामध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. तर यावेळेस पुन्हा एकदा दीपेश केणी क्षेत्ररक्षणमध्ये थोडीशी बदल करताना आपण पाहू शकाल. कर्णधार आहेत आणि एक यशस्वी गोलंदाज सुद्धा आहेत चिंचपाडा संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा दीपेश राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस प्रहार केलाय. चेंडू मात्र हवेत आहे, बाला त्या ठिकाणी आळे, क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. तत्पूर्वी फलंदाजांनी पूर्ण केले 2 धावा. प्रमोद यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. रघु परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद प्रमोद. तर यावेळेस वळूया मैदानाकडे. स्लोअर चेंडू फेकला, चेंडू शॉर्ट मिडॉनला गेला, क्षेत्ररक्षक आलेत परंतु 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली या दोन्ही फलंदाजांनी. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 21 धावा. 21 धावा. अतिशय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहू शकाल या दोन्ही सलामीवीर फलंदाजांची. देवेंद्र आणि सौरभ दोन्ही पाटील बंधू. यावेळेस स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज, आक्रमक फलंदाज ज्याला म्हणू. 8 चेंडू आणि 42 धावांची खेळी करणारा हा फलंदाज यावेळेस आता कशा प्रकारे खेळ करतोय हे पाहायचं आहे. तर भाई केणीचा हा चेंडू. यावेळेस प्रहार तर झालाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत परंतु झेल मात्र जमिनीला दान झाली. या पुन्हा एकदा मिळाल्या या 2 धावा आणि पुन्हा एकदा या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 23 धावा. दुसऱ्या शतकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 23 बिनबाद 23. चांगली सुरुवात म्हणता येईल ती मोठे भिंगार संघाची. डीजे तर धावसंख्या झाली 23.
18 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर प्रणय केणी वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक. प्रणय केणी ज्याला सकाळी पारितोषिक लावलं होतं आयोजकांकडून, अजित भुईर आणि अतुल भुईर यांच्याकडून. हा प्रणय केणी जर लगातार 2 विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी जमा आहे. राईटम ओव्हर द विकेट प्रणयचा हा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल देवेंद्र पाटील. अतिशय जबरदस्त खेळ पाहिला देवेंद्र याच्या माध्यमातून. 9 चेंडू 19 धाव्यांवर खेळणारा हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला तोच धडाकाबंद फलंदाज सौरभ पाटील. तर गोलंदाजाचा हा चेंडू. प्रणयचा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. जोरदार अपील केली, परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावली. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय तो गोलंदाज प्रणय केणी. तर या गोरसई संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक भिंगारी संघाचा कर्णधार. यावेळेस पुन्हा प्रणय केणी राईटम ओव्हर द विकेटने शतकातील पुढचा चेंडू. अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय. यावेळेस प्रहार केला आणि चेंडू गेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. तर या गोरसई संघाचा कर्णधार आणि भिंगारी संघाचा कर्णधार तर या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढतात. धावसंख्या होते ती 29 धावा. सोमनाथ पाटील आमचे वाजाचे अतिशय गुणलेखक, सुंदर गुणलेखक आहेत. यावेळेस बॅटची टॉप आहे. चेंडू तर हवेत गेला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम असा झेल मात्र त्यांनी पकडला आहे आणि पहिला धक्का बसतोय तो सार्थक 11 मोठे भिंगार संघाला. फलंदाज बाद होतील ते देवेंद्र पाटील. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान किंग मेकर दादा सरकारचे खजिनदार अर्थातच नेवाली ग्रामपंचायत हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य आणि गौरी स्पोर्टचे सर्व राजेश शेठ कातारा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत सातत्याने खांद्याला खांदा लावून एक चांगलं कार्य करत असतात ते वैभव शेठ कातारा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण. या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स नेवालीचे एक यशस्वी आयोजक राजेश कातारा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. काल त्यांचा सुद्धा संघ या ठिकाणी प्रवीण 2 सामने जिंकला आहे. तर नवीन आलेला फलंदाज यावेळेस धर्मेंद्र घोगरे. स्ट्राईक एंड आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज सौरभ पाटील. प्रणय केणी जर या चेंडूवर तुम्ही विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक तुला मिळेल मित्रा. धावसंख्या झाली ती 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय केणी आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रणय केणीच्या शतकातील हा चेंडू राईटम राऊंड द विकेटने मारा करेल. यावेळेस चेंडूला प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चेकिंग चालू आहे प्लीज.
पंच नो नाही हा आपला माफ करा 6 नाही. या धावा किती आहेत पंच? 2 धावा. धावसंख्या झाली ती 31 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल. क्षेत्ररक्षक होते ते चिचपाडा संघाचे. संतोष याच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. तर प्रणय केणी यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र या ठिकाणी पकडली ती सुमित पाटील यांनी आणि फलंदाज बाद होतील. यावेळेस डाव्या हाताचे एक आक्रमक फलंदाज सौरव पाटील. आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला, तुम्हा पालाला जागा नाही उरणार. कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उरणार. 13 चेंडू 19 धावांची गरज. आमचे भिंगार संघाचे 12वे खेळाडू वारंवार आम्हाला सांगतात. सांगतो 13 चेंडू 19 धावा. नवीन आलेला फलंदाज मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला असेल. प्रतीक घोगरे, धर्मेंद्र घोगरे, प्रतीक घोगरे. यावेळेस प्रणय केणी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर अतिशय जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलंय. 6 आल्यानंतर कमबॅक तर चांगलं केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल प्रणय. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू फेकतोय. शतक क्रमांक 3 संपलाय. पाणी द्यायचं आहे. धावसंख्या आहे ती 31 धावा. 12 चेंडू 19 धावांची गरज. डीजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. धन्यवाद डीजे. बारा चेंडू 19 धावेची गरज. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हे नेम आम्ही जेव्हा स्पर्धेचा पहिला दिवस होता पहिल्या सामन्यापासूनच सांगितलंय. बारा चेंडू 19 धावा. गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं शतक. गोलंदाज स्वतः दीपेश भाई केणी. दीपेश केणी, भाई केणी. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला असेल प्रतीक घोगरे. 12 चेंडू 19 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. चिचपाड आणि विंगार यावेळेस जोरदार अपील. पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली. लेगबाईच्या स्वरूपात मिळालेली धाव या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 धावा. धावफलकावर 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. एल्व्हिलर येऊ नाही. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल लेगस्टम्पच्या सुद्धा भरपूर बाहेर आहे हा चेंडू. पिचिंग लेगस्टम्पच्या पूर्ण बाहेर झालेली आहे.
एक चांगला निर्णय या ठिकाणी हेमंत कोहली सरांचा. माहुलगावचे हे पंच आहेत. तर यावेळेस दीपेश केणीचा हा चेंडू लोअर फुल टच बॅटची इनर साईड शॉर्ट स्कोर लेगला मात्र क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. ओमकार केणी याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. मिळाली ही एक धाव. या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढ धावसंख्या होती 33. येणारे 10 चेंडू असतील आणि धावा करायच्या आहेत त्या 17. 10 चेंडू 17 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. यावेळेस सार्थक 11 मोठे भिंगार विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. अतिशय एक एक चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी सामन्याचं गणित मात्र बदलतोय. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढला. मिड विकेटला गेला. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी होते परंतु मिळाल्या या 2 धावा. फेकी सुद्धा चांगली झाली. या 2 धावेने मात्र पुन्हा समीकरण बदलतंय. 9 चेंडू 15 धावा. 9 चेंडू 15 धावा. अतिशय जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. सामना जर बरोबरीच सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या ठिकाणी एका एका चेंडूवर प्रेशर आलाय ते मोठे भिंगार संघाच्या 12व्या खेळाडूवर. यावेळेस भाई केणीचा हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू मिड विकेटला झालाय. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र पूर्ण केल्या या 2 धावा. पुन्हा एकदा या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 37. 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज भाई केणी. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतंय चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुल अँड सक्सेस. चेंडू जातो यावेळेस लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. कशी कोरी राणी कशी डोरी राणी देख तुनी बायको कशी नाची राणी कशी कोरी राणी कशी डोरी राणी इले सासराने दाख इले सासराने दाख नुसती करे साडू बाबू आणि शायनिंग महाराज आयो 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 देख तुनी बायको कशी नाची राणी कशी कोरी राणी कशी डोरी. तर या 6 धावेने मात्र सोमनाथ सामन्याचं चित्र थोडंसं बदललं. आता 7 चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी करत होता भाई केणी आणि या षटकाराने मात्र सामन्याचं चित्र बदललंय. आता मोठे भिंगार संघाचा 12वा खेळाडू रिलॅक्स झालाय थोडा. आता खाली बसलाय तो. 7 चेंडू 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा भाई केणी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू पुन्हा जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र झाल्या पूर्ण. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 45. येणारे 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे याच्या माध्यमातून. तर वळूया आपण DJ याच्याकडे. तर 6 चेंडू 5 धावा. अंतिम शतक. गोलंदाज मला वाटतंय रोशम पाटील बाळा. पहिल्यांदाच बाळाला मला वाटतं मी गोलंदाजी करताना पाहतोय. बाळा राईट मोर द विकेट. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू बाळाचा. हा चेंडू कव्हर पॉईंटला मारलेला. क्षेत्ररक्षण मात्र खराब झालं आणि चेंडू आला कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि 4 धावेने आता समीकरण बद्ध
बदललंय. येणारे आज चेंडू असतील 5 आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल झालेला आहे. 5 चेंडू 1 धावेची गरज. प्रहार केला आणि चेंडू जातो यावेळेस मिड विकेटशी माराशीच्या बाहेर षटकार आणि संघ विजयी होतो तो सार्थक 11 मोठे भिंगार. सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय सार्थक 11 मोठे भिंगार संघ. अभिनंदन सार्थक 11 मोठे भिंगार संघ आणि बॅड लक चिंचवाडा संघ. लाईनअप करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं मोठे भिंगार संघ. आपण लाईनअप करून आज जायचं आहे.